ॲपकोटाईस कंपनीचे युनियन लीडर अजय मोरावकर यांची नाईट रजनी येते 5 फेब्रुवारीला पालेश्वरी चषक पालेश्वरी मैदानावरती। त्या आयोजकांचा आमच्या आयोजकाकडून हा शुभ सन्मान केला जातोय। जयदास दादा डोंगरे आपला सन्मान घ्यायचा आहे व्यासपीठावरती आणि सन्मान करूया आदरणीय रवींद्र म्हात्रे साहेबांचा। मी विनंती करतो रवींद्र म्हात्रे साहेब, पहिला चेंडू आता फेकला जाईल, तत्पूर्वी आपला सन्मान घ्या। सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, या ऐकूया अध्यक्ष संदीप पाटील सर यांचा आवाज। धन्यवाद प्रवीण। तो तमाम क्रीड़ा दर्शकों का यहाँ पर स्वागत करते और चलते हैं मैदान की तरफ, जहाँ पर आज का रात का है पहले दौर का तीसरा मुकाबला प्रिंसी 11 पेंदर बनाम जय हनुमान वल्लभ, इन दोनों के बीच में एक बेहतरीन बिग फाइट। टॉस जीतने के बाद वल्लभ टीम के कैप्टन ने फील्ड करने का फैसला जरूर किया है, लेकिन बल्लेबाजी के लिए न्योता दिया है प्रिंसी 11 पेंदर टीम को। पेंदर टीम की तरफ से सलामी की जोड़ी मैदान के अंदर सिद्धांत पाटिल और आशीष नेरुलकर। पहली गेंद के ऊपर खूबसूरती के साथ कवर की तरफ शॉट खेला था 4 रनों के लिए, लेकिन यहां से इस बीच इस गेंद को खेला है ऑन साइड लॉन्ग आउट की तरफ। बेहतरीन फील्डिंग का प्रयास नजर आया, लेकिन उतनी ही बेहतरीन रनिंग द बिटवीन विकेट इन दोनों बल्लेबाजों के बीच में नजर आई। अजय शेठ मोरावकर पाले बुद्रुक यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल अजय दादा मोरावकर मनपूर्वक तुमचं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। यस, क्या बात है। महागुरु जरूर यहाँ पर आ चुके हैं, थोड़ी देर के लिए बाहर गए थे, वो प्रोग्राम में थे। ये फुल टॉस थी मारने की कोशिश, पिडाउन के ऊपर गेंद को गैदर करने की कोशिश की, दूर से फील्डर आए थे और यहां से सिंगल मिली। एक सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल पहुंचता हुआ 7 रन। हमारे वलवली के गोविंद पाटिल और विकास भोईर वो यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। रायगढ़ 40+ प्रीमियर लीग में काफी अच्छा योगदान उनका हमारे लिए मिला था, उनका भी स्वागत। हमारे प्रमोद दादा अगला बे पुलिस पाटिल, लेकिन इस बीच ये गेंद लॉफ्टेड इट, गेंद जाएगी बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन, पूरी तरह से क्लियर है। यह आता हुआ दमदार छक्का। तो देखिए यहां से आशीष नेरुलकर को जैसे मौका मिला पहले गेंद के ऊपर उन्होंने एक बेहतरीन दमदार छक्का खेला इस गेंदबाज समीर पाटिल के ऊपर। गति से इस गेंद को डिलीवर किया था, स्लिमिड ऑफ से गेंद बिल्कुल रोकने की कोशिश की। सो 1 रन बिल्कुल आशीष को मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर में तब्दीली, टीम का टोटल 14 के ऊपर पहुंचता हुआ। 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए बहुत ही बेहतरीन, लेकिन दोनों खिलाड़ियों को चकमा देकर गेंद सीमारे का बाहर, यह था वह शानदार चौका। एक दमदार शुरुआत यहां पर आशीष नेरुलकर और सिद्धांत पाटिल की तरफ से नजर आ रही है। जबरदस्त प्रयास हम देख रहे हैं, धमाकेदार शुरुआत होती हुई समीर पाटिल के ऊपर अटैक किया। जय हनुमान वल्लभ बनाम प्रिंसी 11 पेंदर के बीच में आज के रात का पहले दौर का तीसरा मुकाबला चलता हुआ। दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ती हुई नजर आ रही है, क्योंकि जब भी नाइट प्रतियोगिता होती है तो दर्शक
बड़े तादाद में नजर आते हैं। और जब गांव की टीम खेलती है तो गांव के सभी समर्थक टीमों के पीछे दौड़ भागे आते हैं। और बिल्कुल यहाँ से ऐसा ही किस्सा हम देख रहे हैं, मैदान के अंदर बहुत से दर्शक जमा होते हुए नजर आ रहे हैं। सभी तमाम दर्शकों का शुक्रिया अदा करते हैं और पीटीसी लाइव के माध्यम से जो दर्शक घर बैठकर इस मैच का आनंद ले रहे हैं उनका भी स्वागत करते हैं। दूसरी ओर यहाँ पर शुरू होने जा रही है, निशान पाटिल का इस्तेमाल यहाँ पर किया गया है दूसरी ओवर के लिए। दूर वाले छोर से राइट आर्म राउंड विकेट से मारा करते हुए गेंद हल्के हाथों से स्टीयर किया, गेंद जा रही है शॉट लॉन्ग ऑन की तरफ, गेंद को गैदर किया। तब तक 1 रन लेने का मौका मिला था आशीष नेरुलकर के पास। 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती भी 19 रन। लगातार 3 छक्कों के लिए सौरभ पाटिल की तरफ से 2000। ओह, ये बहुत ही बेहतरीन शॉट खेलने की कोशिश की थी। बिल्कुल ये ऐसा लगा कि मिस टाइमिंग है, लेकिन नहीं, बिल्कुल फील्डर को चकमा देकर गेंद ऊपर से गई 6 रनों के लिए। रहे थे लेकिन उनके आगोश से दूर थी गेंद, तो ऐसे में गेंद को रोकने के प्रयास में थे वो। ये लोअर फुल टॉस मारने की कोशिश मिड विकेट की तरफ, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, लेकिन उतना अच्छा थ्रो। महज मिलेगी सिंगल 1 रन। सिंगल के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ 26 के ऊपर। 26 आशीष नेरुलकर और सिद्धांत पाटिल, ये जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं। ओह, अंपायर के बगल से गेंद को निकाला है, स्ट्रेट ड्राइव खेलने की कोशिश की थी, लेकिन यहां से ये दूसरी रन भी चुराने में कामयाब मिले रहे दोनों बल्लेबाज। देखते देखते 2 रन यहां पर, जहां 1 थी वहां दूसरे रनों में यहां पर तब्दील किया। 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती भी टोटल 28 के ऊपर। 28 विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत। जय हनुमान वल्लभ टीम की ये सेना मैदान के अंदर हम देख रहे हैं। होम ग्राउंड है और ग्राउंड के बाहर दर्शक भी काफी तादाद में वल्लभ के नजर आ रहे हैं। टीम का हौसला उत्साह बढ़ा रहे हैं, लेकिन कवर के माध्यम से खेलने की कोशिश, लेकिन बीच यहां पर लिया क्या शानदार कैच लिया समीर पाटिल ने, और इसी के साथ आशीष नेरुलकर के पारिकान। उन्होंने अपनी टीम के लिए 4 गेंदें फेस की और तकरीबन 10 रनों का योगदान दिया है। अब मैदान के अंदर जीतेश पाटिल आए हैं, एक माजी सीनियर हैं, अभी तक क्रिकेट में जुड़े हुए हैं, अभी तक पेंदर टीम में खेल कर रहे हैं। वीआरसी से पेंदर टीम का एक होनहार खिलाड़ी जरूर था। ये कुछ साल थोड़ा सा क्रिकेट से दूर ब्रेक मिला है, और ऐसे ब्रेक लेने वाले खिलाड़ी वापस जब आते हैं तो उन्हें उभरने के लिए काफी टाइम जाता है। इसमें से जीतेश अब देखना है किस तरह से यहाँ पर प्रयास करते हैं। हमारे जगम पाटिल भी इस मंच के ऊपर है, बिल्कुल आयोजकर्ताओं की भूमिका में है। और ये देखिए कट करने की कोशिश थी है, लेकिन गेंदबाज की मैं सराहना करना चाहूंगा। बिल्कुल कप्तान की भी उतनी सराहना करनी चाहिए, ताकि पहले ओवर में 18 जाने के बाद निशान पाटिल का इस्तेमाल किया, लेकिन निशान पाटिल ने क्या किया, बिल्कुल 1 विकेट लिया और 10 रन मानो खर्च किए, लेकिन गेंद नियंत्रण भरी फेंकी है, हर गेंद नाप तोल कर फेंकी है, और इसमें 2 ओवर समाप्त हो चुके हैं। टोटल है 28 रन 1 विकेट के नुकसान पर। ठीक है, यस। अगला मैच यहां पर चौथा मैच नजर आएगा आपके सामने, जो अंश 11 कोपरा बनाम जुई, गावदेवी जुई,
तो दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है कि इनिंग ब्रेक के बाद आपको तुरंत टॉस के लिए प्रस्थान करना। तर निश्चित स्वरूपात आपण व्यासपीठावर पाहतो संगीत रत्न पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे जनार्दन बुवा आगलावे व्यासपीठावर उपस्थित आहेत। अविनाश शेठ मुलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक, आंबेगावचे शांततेचे प्रतीक विश्राम पाटील, यमनदादा कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे आमचे मित्र यमनदादा पाटील ऑर्गनायझर आहेत, हरिभक्त परायणश्री रामबुवा पाटील वलप, त्यानंतर आमचे पालेबुद्रुक गावचे कोलवाडी गावचे पोलीस पाटील प्रमोददादा आगलावे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात। तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। विधायक ट्रॉफी 2024 का शानदार पर्व हम देख रहे हैं। वल्लभ के इस सरजमीन के ऊपर मिनी वानखेड़े मैदान के ऊपर हम देख रहे हैं ये आमदार ट्रॉफी का आगाज। सामने बल्लेबाज यहां से फिर से एक बार नए गेंदबाज का इस्तेमाल किया है, निशान पाटिल, प्रवीण पाटिल। प्रवीण पाटिल की एक गेंद उठाने की कोशिश जरूर की थी, दूर से यहां पर खिलाड़ी आए जरूर थे कैच की तरफ, लॉन्ग ऑन से पिडॉन की तरफ आए जरूर थे, लेकिन तब तक वहां पर कैच ड्रॉप हो चुकी है, हाथ से फिसल चुकी है। प्रतीक सांगड़े वहां पर थे, प्रतीश, लेकिन इस वक्त 2 रन पूरे किए। बल्लेबाज हम देख रहे हैं सिद्धांत पाटिल जो 20 के ऊपर खेल रहे हैं, 7 गेंदे फेस की उन्होंने, बहुत ही उम्दा पारी यहां पर खेलते हुए नजर आ रहे हैं। प्रवीण पाटिल इस समय अनुभव ऐसे खिलाड़ी हैं। प्रवीण पाटिल हमेशा वल्लभ टीम जब भी खेलने के लिए उतरती है तो प्रवीण पाटिल का नाम फक्र से लिया जाता है, क्योंकि बहुत सालों का तजुर्बा है और वल्लभ के लिए अच्छा खेल इस खिलाड़ी ने आज तक किया है। वही प्रवीण पाटिल इस समय जय हनुमान वल्लभ टीम की ओर से खेलते हुए नजर आ रहे हैं। सामने बल्लेबाज इस समय जीतेश, जीतू के लिए गेंद थी, पॉइंट की तरफ खेलने की कोशिश, डीप एक्स्ट्रा ओवर में गेंद को गैदर करने का प्रयास किया, महज सिंगल मिलेगी, एक सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 32 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर 32। कुछ रनों के लिए अंकुश लगाने की कोशिश की जा रही है, जबकि इस मैदान के अंदर पिछले 2 मुकाबले एक बल्लेबाजी करती हुई जीती तो एक चेसिंग करते हुए जीती है। हो बहुत ही अच्छी गेंद थी है, विकेट कीपर को चकमा देकर जरूर गई है, बल्ले का फेस भी लगा है। जावेद फरीद सर ने बताया वहां पर काफी तीक्ष्ण नजरें हैं अंपायर की, और इस समय वहां पर विकेटों के पीछे जो कप्तान खड़े हैं साई पाटिल उर्फ गुड्डू, हाँ ये नाम होना चाहिए। हो कलाई का इस्तेमाल करते हुए इस गेंद को खेला है, बिल्कुल बैकवर्ड स्क्वायर लेग, लेकिन इस बीच जीतू यहां पर आउट हो गए। बिल्कुल यहां पर रनिंग द बिटवीन विकेट थोड़ी सी कम पड़ी, और यहां से रनआउट के रूप में एक और विकेट, इस समय दूसरे विकेट का पतन। आगे आगे समर्थक वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सांगोशेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। एकेकाली हिंदुस्थान लिव्हर कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्षे ते कार्यरत राहिले। सांगोशेठ पाटील साहेब मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। धन्यवाद महागुरु। 34 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर इस समय मैदान के अंदर आवक नेरुलकर। देखिए सभी जो जूने पुराने खिलाड़ी हैं वो यहाँ पर आज पेंदर टीम की ओर से देखने को मिल रहे हैं। कई सालों का तजुर्बा, अवक नेरुलकर जिनके नाम एक बड़ा कीर्तिमान भी है, 6 गेंदों में 6 छक्के लगाने का। उठाने की कोशिश, गेंद हवा में है, इस समय कैच के नीचे है और कैच ड्रॉप, और वहां पर बंटी थे। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। चलिए पानी लेके जाइए। और 7 रन यहां पर खर्च किए हैं प्रवीण पाटिल ने। जबरदस्त गेंदबाजी का यहां पर
प्रात्यक्षिक दिखाया उन्होंने। अंश 11 कोपरा विपक्ष जानुमान क्रिकेट संघ जुई या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने दुसरा पुकार आहे। स्पर्धेची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे। सत्र संपण्यापूर्वी पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉक्स कक्ष मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे। यस बिल्कुल महागुरु मान्यवरांचं आगमन होत आहे। योगेश आगलाबे मनपूर्वक तुमचं सरचे स्वागत आहे। आमदार विधायक ट्रॉफी हम देख रहे हैं। हर साल की तरह इस साल भी शान और शौकत से यहाँ पर इस टूर्नामेंट का आगाज 30 तारीख को इस टूर्नामेंट का अंतिम रात होगी। उसके बाद पेंदर के मैदान के ऊपर एक नाइट स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृति चषक ग्रामस्थ मंडल पेंदर आयोजित नाइट प्रतियोगिता हम देखेंगे 3 जनवरी से लेकर 9 जनवरी को। 1.5 लाख की वो भी प्रतियोगिता है। सभी टीमें उस समय भी अच्छा योगदान देगी। तो 3 यहाँ खत्म होने के बाद पेंदर के मैदान से शुरू होगी एक नाइट प्रतियोगिता। उसके बाद 13 से लेकर 17 किरौली के मैदान के ऊपर एक नाइट प्रतियोगिता। उसके बाद 22 से लेकर 27 को हर छक्के के लिए अवक नेरुलकर के लिए सत्या पाटिल इनकी तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। सत्या पाटिल विश्वास पाटिल एक धुरंधर खिलाड़ी थे पेंदर के, अच्छा खेल आज भी करते हैं। तो देखेंगे यहाँ पर अवक नेरुलकर किस तरह से जो जीवनदान का फायदा उठाने में कामयाब रहेंगे या नहीं। 35 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। चौथा और लेकर आए हैं गेंदबाजी में निहाल पाटिल। निहाल पाटिल सामने बल्लेबाज अवक नेरुलकर। इस बीच एक इन शॉट ऑफ लेन थी पिटपिकड़ी की तरफ अच्छी फील्डिंग का प्रयास। 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 1 से आ गया तब 36 रन 36। 9 गेंदों में 22 रनों की पारी यहां पर अब तक खेली है। पहले ओवर में उन्होंने अच्छा समाचार लिया था पहले गेंदबाज का। उसके बाद कहीं ना कहीं थोड़ी नियंत्रण भरी गेंदबाजी नजर आ रही है वल्लभ टीम की तरफ से, क्योंकि वो जानते हैं पहले ओवर में ज्यादा रन गए हैं तो हमें कहीं ना कहीं रन के ऊपर अंकुश लगाना बेहद जरूरी होगा। उस सोच में गेंदबाजी अब हो रही है। लेकिन इस समय बल्लेबाज सिद्धांत पाटिल अच्छे उफान के ऊपर हैं, बड़े हिट खेलना चाह रहे हैं, लेकिन गेंदबाज की भी अच्छी लेंथ लाइन नजर आ रही है। नियंत्रण भरी यहां पर गेंदबाजी नजर आ रही है। हर एक गेंदबाज के पीछे के निहाल पाटिल अब यहां पर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर है तकरीबन 37। अनिकेत काले जिन्होंने लाजवाब पारी खेली इस मैदान के अंदर, 47 रनों की पारी खेली थी, लेकिन बैड लक वो बड़ी इनिंग नहीं खेल पाए। लेकिन ये अवक नेरुलकर का एक बहुत ही बेहतरीन दमदार छक्का है। और वहां पर यहां पर अवक नेरुलकर दहाड़ते हुए नजर आ रहे हैं। ये थोड़ी सी स्लोअर गेंद थी जिससे पहले बल्ला घुमा पाए अवक नेरुलकर, समझ नहीं पाए और इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति। निहाल पाटिल की समझदारी भरी ये गेंद थी, सूझ भरी गेंद थी जो उन्होंने उनके रवैये को आजमाया था अवक नेरुलकर के, और यहां से एक डॉट गेंद की समाप्ति। स्कोर है 43 रन 43। एटम ओवर द विकेट से और यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। छक्के के बाद तुरंत 2 गेंदे डॉट यहां पर फेंकना, यानी कि ये अच्छे गेंदबाज की निशानी होती है। और बिल्कुल यहां से निहाल पाटिल दोहरा रहे हैं कि मानो छक्का लगा है लेकिन मेरे अंदर भी वो क्षमता है, मैं भी यहां पर अवक नेरुलकर को गेंदे डॉट निकाल सकता हूं। और वही नियंत्रण भरी गेंदबाजी नजर आ रही है। लेकिन रोकेंगे तो कब तक,
क्योंकि ये पूरी तरह से शॉर्ट ऑफ लेन थी, उसे पिक किया, गेंद सीमा पर भेज दिया है 6 रनों के लिए। संघाचे संगणक आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडली आपल्याला खऱ्या अर्थाने आज जानमान क्रिकेट संघ वलप संदीप पाटील सर खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे जे ऑर्गनायझर आहेत ना त्यांचं कौतुक करावे लागेल, कारण आज आपल्या विभागामधली खऱ्या अर्थाने पहिली प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि त्यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन परफेक्टली 5:20 खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। कारण प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण नेहमी पाहत असतो 7 किंवा 7:30 होत असतो। यस बिल्कुल बिल्कुल, क्योंकि अंकुश शेठ पाटिल इनकी ये प्रतियोगिता हम देख रहे हैं, हमेशा नियम से बंदी होती है, किसी को बख्शा नहीं जाता है, ये नियम होने चाहिए क्रिकेट में। और ये देखिए ये रन आउट का मौका बन सकता था, लेकिन बाल बचे मेरे ख्याल से 1 रन जरूर मिली, इसे 1 रनों के साथ स्कोर 50 रन पूरे हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर पेंदर टीम के। फ्रेंसी 11 पेंदर बनाम जय हनुमान वल्लभ, कुछ चोट महसूस भी हैं तो जरूर रेस्ट लीजिए। जब भी मैदान के अंदर आप उतरते हैं तो सपोर्ट और गार्ड्स का होना बेहद जरूरी है, उसे पहनकर ही मैदान के अंदर उतरिए। आप सभी खिलाड़ियों से मेरी दरख्वास्त है, रिस्क मत लीजिए, आजकल की गेंदें बहुत हेवी है, कब कहाँ लगेगी उसका अनुमान नहीं लगाया जाता है। अभी कभी कई खिलाड़ी तो हेलमेट पहनकर भी आते हैं। चलिए रिटायर्ड हर्ट और अपने बल्लेबाज क्रिश कोपरकर मैदान के अंदर जाते हुए, हमारे परेश पाटिल भी इस मंच के ऊपर हैं, दिलदार व्यक्तिमत्व। चलिए ट्रॉफी जो हम देख रहे हैं उनकी ओर से खूबसूरत यहाँ पर, और देखिए यहाँ से क्रिश कोपरकर मैदान के अंदर, लेकिन स्ट्राइक जिस खिलाड़ी के हाथ में है वो आवक नेरुलकर, प्रवीण पाटिल, दोनों अब अनुभव है, एक तरफ आवक तो दूसरी तरफ प्रवीण, लेकिन इस बीच आवक नेरुलकर के बल्ले से आता हुआ इस इनिंग का यह तीसरा छक्का। तीन छक्के अब तक अवक नेरुलकर के बल्ले से, हर छक्के के लिए सत्या पाटिल की तरफ से 500 का इनाम है। सत्या यहाँ पर है तो आइए आप मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। प्रवीण पाटिल भी कुछ कम नहीं है, जिन्होंने भी कई साल, जिनके पास भी कई सालों का तजुर्बा है। वल्लभ टीम जब भी खेलती है, वल्लभ टीम का, वल्लभ गांव का जब भी नाम आता है तो इस खिलाड़ी का फक्र से नाम लिया जाता है, जिन्होंने बहुत ही उम्दा खेल आज तक किया है अपने टीम के लिए, अपने गांव के लिए। वही प्रवीण पाटिल अपने फॉलो थ्रो में गेंद को रोकने की कोशिश, लेकिन रन आउट का मौका, डायरेक्ट हिट करना चाह रहे थे लेकिन नहीं हिट हो पाया। यहां से सिंगल मिलेगी, 1 रन यदि लग जाती तो नो डाउट बिल्कुल अंपायर जावेद फरीद सर की उंगली आकाश में हो सकती थी, लेकिन यहां से बाल बचे, 1 रन मिला। 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ नजर आ रहा है। 57 रन। चार गेंदे हो चुके, 2 गेंदों का खेल अभी भी बचे हुआ है। क्रिश कोपरकर, ओह स्लोअर गेंद थी, दूसरी रन लेने की कोशिश, लेकिन वहां पर विकेट कीपर हिम्मत नहीं जुटा पाया। 22 के रूप में ये रन मिलेगी। गेंद को यहां पर, गेंद तो बिल्कुल डॉट थी, लेकिन विकेट कीपर ने वहां पर थोड़ा मौका दिया, उसका फायदा उठा। आवक नेहरू स्ट्राइक के ऊपर चले गए। 58 रन टीम का टोटल। और कैच का ये फायदा उठाते हुए 21 के ऊपर खेल रहे अबक। ओह
बहुत ही बेहतरीन वाइड आर्क और इसके साथ डॉट गेंद। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल 58 रन 59 की जरूरत है। टॉस के लिए जरूर कोपरा बनाम जुई। कोपरा के कप्तान हमारे भांजे जीनित पवार। तो चले जुई टीम के कैप्टन अब भी आइए, चलेंगे महागुरु के पास। अंश 11 कोपरा विपक्ष जानुमान जुई क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही नाणेफेकीसाठी ते आमंत्रित करतो। या नाणेफेकीसाठी व्यासपीठावर आम्ही परेश शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक वल्लभ यांना पाहतो। खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशेश पाटील यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली। एका बाजूला ओमकार रॉय, खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावे लागेल। चौथं, 5वं आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी ते पुरस्कृत केली। राजेश पाटील या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ परेशर या नाणेफेक करू आपण इथे। नाणेफेक इथे केली जाणार आहे। निश्चित स्वरूपात राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। अंश 11 कोपरा जानुमान जुई। नाणेफेक इथे केली जाणार आहे। दोन्ही क्रिकेट संघाला आमचे ऑर्गनायझर परेश पाटील, राजेश दादा यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो। राजेश पाटील त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। हेड अँड टेल नाण्याची दर्शनी बाजू कोपरा। पुन्हा निश्चित सर बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल ज्या अनुमान जुई क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल। दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। संघनायकी स्पर्धा पाहतो आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील असतील, प्रकाश खाडेकर असतील, बालाराम असतील, बालाराम पाटील असतील आणि आमचे परेश असतील, सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेले। किती उत्कंठा आहे हा सामना खेळण्याची। हा एकंदरीत नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे। कोणता निर्णय स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंश 11 कोपरा पाहतो। फलंदाजी त्यांची खूप मोठी भिस्त आहे। या सामना हा 5 षटकांचा असणार आहे। 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी डावांचे। स्पर्धेबद्दल आपण जे हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी वल्लभ पुरस्कार आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्पर्धेचं तुम्ही घटक झालेला आहात, कसं वाटलं आयोजन, काय सांगू शकाल? चांगलं आहे। थँक्यू सो मच। संघनायक कोपरा नाणेफेक गमावलेली आहे। नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? जास्तीत जास्त धाव काढण्याचा प्रयत्न करू। निर्णय कोणता स्वीकारले असता? तुम्ही नाणेफेक जिंकले असते। फलंदाजी। आता शतरक्षण फलंदाजीच करायचे तुम्हाला। 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचं मानस असेल? जास्तीत जास्त काढण्याचा एकंदरीत आमचे आयोजन आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं। या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? अंकुश दादांचा धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आणि आयोजन खेळायला एकदम। थँक्यू सो मच। तरी होते संघनायक नाणेफेकीचा कौल जानुमान जुई क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे। अंश 11 कोपरा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। प्रीतम पाटील वल्लभ, महेश पाटील वल्लभ, स्वागत आहे तुमचं। आणि प्रीतम पाटील आणि एन के मामा घोट यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सुनील पाटील टेम्पो चालक मालक संघटना पेंदर इथले ते प्रतिनिधित्व करत असतात। सुनील मनपूर्वक आपले स्वागत आहे। व्यासपीठावर आम्ही पाहतो जनार्दन शेठ आगलावे कोलवाडी, अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक आणि योगेश आगलावे। एक काळ होता, एक शिक्षित व्यक्तिमत्व आहे, परंतु एकेकाली एक आक्रमक फलंदाज म्हणून योगेश आगलावे यांच्याकडे सातत्याने आपलं पाहिलं जातं। आज आमचे प्रमोद दादा आगलावे आहेत ज्या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा नाताशेठ आगलावे साहेब जे माजी सरपंच राहिलेले आहेत कोलवाडी ग्रामपंचायतीचे, त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आज उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला। एनके मामा या स्टेजवर आपलं स्वागत आहे। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिले, यापूर्वी आपण आवाज ऐकला रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत वल्लभ गावातील एक आमचे नामांकित समालोचक बायकरमॅन प्रवीण टेंबे यांच्याकडे बोलण्यापूर्वी गोविंद पाटील शांततेचे प्रतीक वलवली यांचं आगमन झालेलं आहे। गोविंद यावं व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं। गोविंद पाटील शांततेचे प्रतीक वलवली, गोविंद पाटील या व्यासपीठावर तुमचं
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थ आहेत. तुम्हा सर्वांचा जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करू. त्याचबरोबर वल्लभ गावातील ग्रामस्थ, पेंदर गावातील ग्रामस्थ असतील, प्रकाश भोईर साहेब इथे उपस्थित असतील तर आपण यावं व्यासपीठावर. तुमचं स्वागत आहे. O2 प्रवीण टेंबे. धन्यवाद. ज्याप्रमाणे देवो के देव महादेव असं म्हटलं जातं त्याप्रमाणे समालोचन क्षेत्रातील महागुरु MD गडगे सर यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. सन्माननीय राजन तोडेकर आणि महेश पाटील यांचं शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत. खेळायला सुरुवात करते बघा. वेल कमी आहे. शतरक्षण रचना इथे फ्रान्सी 11 पेंदर क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित लावून करून घ्यायची आहे. जानमान वल्लभ क्रिकेट संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद महागुरु. जाऊया सामन्याकडे. लढत क्रमांक 3. इथे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान वल्लभ संघाला करायचे आहेत 30 चेंडूमध्ये 59 धावा. फलंदाज सज्ज 11.80 ची सरासरी रिक्वायर्ड रन रेट आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रथमेश नेरुलकर. समोर बंटी विजय खाडेकर. राऊंड विकेट. यावेळी लॉंग ऑफला चेंडू तटवलाय आणि पहिल्या बॉलवरती प्रारंभ करतोय बंटी खाडेकरच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. 2 युवा खेळाडू वल्लभ संघाचे पाहतोय, दोघेही मजबूत. एका बाजूला गुड्डूला बघा आणि एका बाजूला बंटी. दोघेही बाहुबली तुम्हाला पाहायला मिळतात. दोघांची शरीरयष्टी मजबूत आहे आणि पहिला बॉल मजबूत फटका 4 रन. रिक्वायर्ड रन रेट 11.80. पहिला देखील समीर पाटील गोलंदाज, त्याला चौकार मारला होता सिद्धांतने आणि जशात तसं उत्तर दिला बंटी खाडेकरने. स्पीडअप करायचंय अन्यथा आयोजक इथे पेनल्टी कॉल घोषित करतील, याची नोंद घ्या. पहिला बॉल चौकार. बॉल तयार. प्रथमेश नेरुलकर. यावेळी दिशाहीन बॉल. जावेद परिसर यांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. व्यासपीठावरती आपण पाहतोय जय क्रिकेट संघ वल्लभ खेळतोय. खरं तर हा संघ या स्पर्धेचा आयोजक आहे. संघाचं नाव आहे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. तदनंतर या संघाला ज्याने घडवलं तो आमचं व्यक्तिमत्व म्हटलं तर एकच वादा जगन्नाथदादा पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत. आणि या स्पर्धेच्या या संघाचे सर्व ज्या संघाच्या वाईट आणि चांगल्या काळात नेहमी त्यांना साथ दिली ते परेशभाई पाटील देखील सामना पाहत आहेत. महत्वाचं असतं की वाईट काळात देखील ओनर सोबत असतो, परंतु यावेळी बॉलला कट केला स्क्वेअर कटने आणि बॉल जातो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 रन. टॅकेट्सच्या भूमिकेत सुद्धा आम्ही त्यांना एकेकाली बघितलं. संघाच्या वाईट काळात देखील परेश असतील जगन्नाथ दादा यांनी साथ सोडली नाही. या संघाला धीर दिला, या संघाला पाठिंबा दिला आणि हा संघ अजून त्या मजबूत स्थितीमध्ये आहे. बंटी खाडेकर कट केला या बॉलला. डोक्याचा वापर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतोय. स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 3रा दमदार चौकार. बॅटमधून पहिली चौकार हॅट्रिक धरणा संघाच्या अनिकेत कालेने मारली होती, परंतु इथे बंटी खाडेकर दुसरा फलंदाज ठरले आमदार चषकाचा, त्याने चौकार हॅट्रिक मारली आहे. एक वाईट बॉल पाहिला. धावफलकावरती 13 धावा 3 बॉल. थोडी महागडी गोलंदाजी. प्रिन्सी 11 पेंदर म्हटलं तर सौरभ पाटील यांची भाची आणि सौरभ पाटील यांनी बॉलरसाठी पारितोषिक लावले. 3 विकेट बॅक टू बॅक आले तर 2000 गोलंदाजाला दिले जातील. गोलंदाज प्रथमेश नेरुलकर थोडी महाग गोलंदाजी करतो आज, परंतु अवकली त्याला कानमंत्र दिलाय आणि या कानमंत्र योग्य ठरेल का या मॅचमध्ये. स्टेप आउट केले होते, परंतु इथे पुन्हा एकदा त्याच दिशेकडे बंटी खाडेकर आउटफील्डचा पूर्ण वापर करतोय आणि मिनी वानखेडे जो मैदान आहे त्याचे आउटफील्ड सुंदर आहे. इथे मिळतील फक्त 2 धावा. आयोजकांची मेहनत आपण पाहतोय. ही सुंदर आउटफील्ड आणि त्यानंतर पडलेला हा प्रकाश
सर्व काही ओके आहे. तर लक्षात घ्या, पारितोषिक आतापासून 1 किंवा 2 विकेटसाठी असेल, 1 षटकार किंवा 2 षटकारसाठी. हॅट्रिक इथे अलाउड नाहीये, आयोजकांची सूचना होती. थँक्यू सो मच. 15 4 बॉल. बंटी खाडेकर 6 बॉल खेळणार पॉवर प्लेमध्ये आज. उडवलाय बॉलला, इथे ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट, लॉगॉनला बॉल जातो. धाव मिळेल फक्त 1 ने धाव फलकावरती धावा आहेत 5 चेंडू 16. 11.80 ची सरासरी होती रिक्वायर्ड रन रेट, परंतु इथे वलप संघ 16 5 चेंडूमध्ये काढतोय. 59 डावांचं लक्ष. 2 सामने पाहिले, जिथे पहिला सामना वन साइड झाला, परंतु दुसरा सामना पैसा वसूल होता आणि तो जिंकला पालेश्वरी पाले बुद्रुकने. मॅच नंबर 3, शेवटचा बॉल. प्रथमेश नेरुरकर फॉर्मबल झाले. कदाचित प्रेशर असू शकतो कारण 16 धावा झालेत. नौका गोलंदाज आहे. प्रथमेशने अनेक सामने केलेत नाईट डे मध्ये, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, परंतु मात्र जेव्हा गोलंदाजला मार बसतो तेव्हा थोडासा त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होत असतो. विकेट किपरच्या मागे पाहतोय आपण, एस्टनच्या मागे जितू पाटील गाईड करत असताना. शेवटचा बॉल. गुड्डू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉल डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद. टीम जयान मनवलप 16-0. या आहे झलक आमचे डीजे मास्टर प्रवीण टेंबे आणि संदीप पाटील सर. मला जर एखाद्या समालोचकांनी प्रश्न विचारला ना की रायगड जिल्ह्यामधला सर्वाधिक बेस्ट डीजे साऊंड सिस्टीम क्रीडा क्षेत्रामधला ऑपरेटर कोण असेल, तर मी प्रथमतः इथे पहिली पसंती देणार सूरज चौधरी वलवली यांना. खऱ्या अर्थाने मित्रांनो अशी साऊंड सिस्टीम आहे सँडी डीजे साऊंड सिस्टीम. तुम्ही आमचे समालोचक कंटिन्यू 1 महिनाभर जरी समालोचन त्यांनी जर केलं ना रात्र आणि दिवस, तरी समालोचकाच्या आवाजामध्ये प्रवीण टेंबे काही बदल होणार नाहीये. अशी उत्तम साऊंड सिस्टीम आहे. डीजेने चांगलं गाणं वाजवलं, गुलाबी साडी. आणि हे गाणं ऐकल्यानंतर महागुरूंना कॉलेजचे दिवस आठवले की काय असा प्रश्न पडलाय आम्हाला देखील. सोळा रन 0 विकेट. धावफलकावरती येणारे 4 षटकामध्ये धावा करायच्या 43. मैदानामध्ये पाहतोय गोलंदाज क्रिश कोपरकर. पहिला बॉल. बंटी खाडेकर 30 नजाकत आणि तोच फटका. बॅक टू बॅक एकाच दिशेकडे टार्गेट केल्या बंटीने. त्याचा इन्व्हेस्टमेंट झोन आहे, शेअर मार्केट त्याचा त्या दिशेकडे जास्त पाहतोय. चेंडू सीमा पार चौकार. स्क्वेअर कटचा फटका पाहिला पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला 4 रन. मी सुरुवातीला उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये पाटील, खाडेकर, टेंबे आणि कुटारकर एकत्र आलेत. हे आयोजक आहेत या स्पर्धेचे. त्यांचे फोटो वारंवार इथे स्क्रीनवरती चेंज होत आहेत आयोजकाच्या भूमिकेत. स्टेप आउट केल्या ऑन द राईट्स ऑफ दी मार्क. या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल डिपॉझिट इन पब्लिक स्टँड. षटकार. डिपॉझिट केलंय बंटी खाडेकर. बंटी विजय खाडेकर. विजय खाडेकर यांचे सुपुत्र. यावेळी मात्र ऑन द राईट्स ऑफ दी मार्क. या बॉलला लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय, मात्र खेळाडू प्रेक्षक बनला आणि प्रेक्षक बनले खेळाडू. SIX. षटकार. 6 आलाय. धावसंख्येला आकार येतो. पुन्हा एकदा फटका लॉफ्ट केला हवेमध्ये. लॉफ्ट स्ट्रोक. स्ट्रेट इथला क्षेत्ररक्षक आहेत, पण यावेळी मात्र झेल पकडलाय आणि बंटी खाडेकरचा खेळ संपलाय. पहिला गडी बाद. टीम जय हनुमान वलप संघ. अस्मानाच्या सुलतानीला यावेळी पहिला गडी बाद होतोय. बंटी खाडेकर 35 धावांची इथे पाहिलं गेलं तर 25 धावांची केली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत.
बंटी खाडेकरसाठी 315चा स्ट्राईक रेट, 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. बंटीने काम तमाम केलं. आता उर्वरित 10 फलंदाजांना 33 धावा चेस करायच्या आहेत येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. 21 चेंडू 33 मैदानामध्ये आलाय प्रतीश सांगडे, प्रतीश प्रकाश सांगडे आणि त्याच्या समोर साथ देणार फलंदाज साहिल नरेश पाटील. 2 फलंदाज आपण पाहतोय. गुड्डू 26 वर 1. गुड्डूच्या हाताला दुखापत होती एकेकाली, तो थांबला होता, प्रॅक्टिस करत नव्हता, पण जशी त्याची बोटं चांगली झाली त्यानंतर तो पुन्हा उतरला आणि आता तो ओपनिंग करतो. असा घायल होता गुड्डू. यावेळी मात्र खरा फटका आपण पाहिला बॉल हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि याचाच फायदा घेणार की काय फलंदाज. तोपर्यंत धावून घेतलेल्या या 2 धावा, 26 धावा असताना 2 धावा येत आहेत. 28 दिल्ली दूर आहे, कारण आता जिंकण्यासाठी 31 धावा करायच्या आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक आणि जय हनुमान वलप संघ इथे खेळतोय. यावर्षी नेरेची स्पर्धा गाजवली या संघाने. पाहूया या मैदानावरती हा संघ कसा खेळणार. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, फ्लाय स्लिपने पकडलाय झेल, ड्रॉप कॅच. चितू पाटील देखील नाराज असतील कारण ही इझी कॅच होती. वैभव पाटील खरं तर भाचे आहेत या वलप गावचे, परंतु यावेळी मात्र तो कॅच ड्रॉप झाली आहे. वैभव पाटीलने केलं निराश. हा झेल पाहू शकतो. प्रतीश सांगडेचा फटका, मिस टायमिंग, परंतु इझी कॅच. 3rd अटेम्प्ट मध्ये त्याने सोडली. धाव मिळेल फक्त 1. गुड्डू यॉर्कर बॉल पडलाय बॅटच्या मध्यात. तिखा यॉर्कर, सबमरीन डिलिव्हरी याला म्हटलं जातं आणि या बॉलवरती सिंगल. 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत 30. आता येणारे 3 षटकात करायचे आहेत 29. कंपल्सरी चेसिंग. जय हनुमान टीम वलप. संगीत आपल्याला ऐकायला मिळतो आमचे डीजे सूरज यांच्या वतीने. सूरज चौधरी की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. महागुरु मराठी भाषा, मराठी मोल गाणं हे लाख मोलाचं सोनं. एक सुंदर गाणं आहे डीजे, ते देखील आपण प्ले करा, कारण मराठी भाषेला भरपूर महत्त्व आहे. 1 मे महाराष्ट्र दिन जरी असला तरी मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या मातीत जन्मल्याचा असं म्हटलं जातं. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झाला आहे. येणारे 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी करायच्यात 29 धावा. सुधीर आगलावे आमचे कोलवाडीचे आहेत, परंतु या गावचे जावई आहेत आणि ते आता स्कोरिंग करत आहेत. सुधीर तुम्हाला शुभेच्छा. साहिल गुड्डू टाईम अलर्ट आहे बघा, अन्यथा आयोजक सूचना देतील. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय. सिद्धांत पाटील येतो पेंदरकडून, प्रिन्सी 11. 3 षटकामध्ये 29 धावा करायचे आहेत. गोलंदाजाला 3 विकेटसाठी 2000 इथे 3 विकेटसाठी अलाउड नाहीये. जाऊया मॅचकडे. सिद्धांत पाटील, जितू पाटील विकेट किपर क्लोज आहेत. गुड्डूसाठी राऊंड विकेट. लॉफ्ट केलाय, गुड्डूच्या पट्ट्यामध्ये आला तर कार्यक्रम करणारच आणि केलाय कार्यक्रम. षटकार. गाणं मी सांगत होतो की मराठी भाषा आणि मराठी मोल गाणं हे लाख मोलाचं सोनं आणि लाख मोलाचा फटका मारलाय गुड्डूने. साहिल नरेश पाटील, नरेश पाटील आमचे 40+ मध्ये खेळतात. त्यांचा मुलगा रेग्युलरमध्ये खेळतो. या घरामध्ये भरपूर क्रिकेटर आहेत. 36 वरती 1 बॉलर आलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोकचा फटका होता. लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. इथे मिळेल फक्त सिंगल, क्विक सिंगल आणि 1 रनने धाव फलकावरती आकार येतो. एकूण धावा 37. येणारे 16 बॉल आणि करायच्या आहेत 22 धावा. वलप संपूर्ण वलप गाव आज आला असेल, कारण वलपचे 2 संघ आहेत.
एक जय हनुमान वलभ आणि दुसरा जियान 11 वलभ ब. या दोन संघांना तुम्ही पाहाल इन ऍक्शन. पुन्हा एकदा फटका थोडा कमजोर आहे. क्षेत्ररक्षक येतो पुढे जज करतो आणि झेल पकडलाय आशिषने. खेळ संपलाय प्रतीश सांगडेचा 37 2 विकेट जय हनुमान वलभ. श्रीराम जानकी बाद होतो फलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती प्रतीश सागडे. मात्र एक झेल सुटला होता प्रतीशचा. यावेळी मात्र तो झेल पकडलाय आशिष नावाच्या क्षेत्ररक्षकाने. आता मैदानामध्ये फलंदाज उतरलाय वलभ संघाची रन मशीन प्रवीण पाटील. प्रवीण पाटील स्पेप 7 मध्ये ते काम करतात. ते चांगली नोकरी सोबत ते क्रिकेटही खेळतात. आणि खूप महत्वाचं आहे महागुरु, तुम्ही जर ऍज अ कॉमेंटेटर आणि ऍज अ क्रिकेटर आहात तुमच्याकडे चांगली नोकरी पाहिजे. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र दादा गोंदले यांचं आगमन झालेलं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य कुस्ती पैलवान संतोष गोंदले यांचं आगमन झालेलं आहे. नरेश शेट गोंदले यांचे सुपुत्र प्रवीण यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सिद्धांत पाटील समोर आलाय. प्रवीण पाटील पीपी कट केला बॉलला. चायना कटने पहिल्या बॉलचा सन्मान दिलाय. त्याला माहिती आहे कारण की 15 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. आता विकेट गेले 2 त्यामुळे सांभाळून खेळावं लागेल. 14 चेंडूमध्ये 21 करायच्या आहेत. सिद्धांत 4 बॉलमध्ये 8 रन खर्च केल्या. 1 विकेट. 2 बॉलचा खेळ बाकी. सामना अटीतटीचा होणार. मागच्या सामन्यात काय घडलं? मागच्या सामन्यात हेच घडलं की 3 ओव्हरमध्ये धरणा संघाला 28 काढता आल्या नाही. इथे वलभला 3 ओव्हरमध्ये 29 काढायचे आहेत. काय होणार मॅच मध्ये? यॉर्कर पडला हा बॉल. वाईड यॉर्कर. फलंदाज थोडा कन्फ्यूज पाहिला. साहिल डॉट बॉल. दान शेवटचा बॉल करणार. आतापर्यंत त्याने 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. कोणताही गोलंदाज रिपीट केला नाही पेंदर संघाने. कदाचित सिद्धांतला शेवटच्या ओव्हरसाठी पुन्हा कास्ट करतील की काय. शेवटचा बॉल गुड्डू. फुल टॉस. गुड्डू साठी दावत आहे. मेजबान केला त्याने हा बॉलला. फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द बाउंड्री. षटकार आणि पंचाने रेफर केला. बॅटर रिव्ह्यू बीमर बॉलसाठी. प्रवीण पाटीलने रिव्ह्यू मागितलाय फुलटॉस बॉलला. गुड्डूला फुलटॉस चेंडू टाकणं ही सर्वात मोठी चुकी आहे. सिद्धांत देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी वलभ आणि जय हनुमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून राजेंद्र दादा गोंदली विद्यमान उपसरपंच खेरेने ग्रामपंचायत आपला आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. 12 चेंडू 15 धावा करण्यासाठी प्रवीण पाटील आणि गुड्डू सज्ज आहे. गोलंदाज तयार. क्रिश कोपरकर यावेळी मात्र चेंडूला टटवलाय लॉग ऑन कडे. 1 धाव. स्ट्राईक रोटेट होणार. आता सामन्यामध्ये तुम्हाला रंगतता पाहायला मिळेल कारण पेंदर संघासाठी हा शतक भरपूर महत्वाचा आहे. या शतकामध्ये जर डॉट चेंडूचा मारा झाला तर पेंदर संघ लास्ट ओव्हरमध्ये एक आशाभूत नजरेने पाहिल या मॅचकडे. 11 बॉल 14. अपयशाचे घाव सोसून तुम्हाला यश मिळतं. आता तेच घडतं मैदानामध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल. त्यानंतर गुड्डूने पहिली बॅट फिरवली. त्यानंतर आलेला हा चेंडू. गोलंदाजकडे आहे व्हेरिएशन. क्रिश कोपरकरने दुसरं शतक केलं होतं. 14 धावा दिल्या परंतु पुन्हा त्याची निवड झाली कारण त्याने अनेक वेळा चांगली बॉलिंग केली आहे. 10 बॉल 14 रन. वलभ की पेंदर तलोजा MRDCचे 2 ताकदवर संघ. फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉगॉनला 1 धाव इथे मिळेल. 1-1 ने संघर्ष करतोय दोन्ही संघ. कधी डॉट कधी सिंगल. 3 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. 9 बॉल आता जिंकण्यासाठी 13 धावा. कंपल्सरी चेसिंग. क्रिश कोपरकर कमबॅक करतोय. वापसी की उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हटलं जातं. उम्मीद कभी मत छोड़िए क्योंकि आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे. उम्मीद महत्वाची असते आणि यावेळी मात्र फक्त सिंगल येते. 4 बॉलमध्ये 3 रन. पेंदर संघाचं कमबॅक. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी जय हनुमान वलभ टीमला 12 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन.
रोमांचक सामना. प्रवीण गुड्डूला कानमंत्र देतोय की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे, त्या पद्धतीने खेळावं लागेल आणि त्याला साथ द्यावी लागेल. परंतु देणार का की क्रिश कोपरकर पुन्हा कमबॅक करणार. राऊंड विकेट. यावेळेस मात्र दुसरा चेंडू डॉट घेतोय गुड्डू. 2 बॉल डॉट त्याने केलेत. निराशा राहिली वलप टीमच्या चेहऱ्यावर. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 12 करायचे आहेत. 7 बॉल 12. 2 षटकार पाहिजेत, 2 मोठे फटके. परंतु क्रिश चमकलाय. हा विश्वास होता संघनायकाचा क्रिशला बॉलिंग देणं. 7 बॉल 12. राऊंड विकेट. कट केला बॉलला फाईन लेग कडे, लॉंग लेग कडे बॉल जातो, वेगाने ट्रॅव्हल होतो, परंतु बाहेर जाईल का आणि पाहता पाहता हा बॉल अडवलाय. लास्ट मोमेंटला फिल्डिंग क्वालिटी पाहायला मिळाली. चांगले क्षेत्ररक्षक सिद्धांत कडून आणि इथे मिळतील फक्त 2 धावा. 4थं षटक समाप्त झालं. इथे जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 12ची गरज होती, परंतु येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत कंपल्सरी रिक्वायर्ड रन रेट फक्त 10 धावा. 6 बॉल 10. एकदा दोनदा तीनदा न झाला विजय चौकारांनी. सहा बॉल 10 धावेची गरज आणि निवडणुकीमध्ये रणधुमाली पाहिली आपण. महागुरु गडगे सर आपली निशाणी कमल असा मायक्रोफोनमध्ये अगदी गाजावाजा त्यांनी केला. महागुरूंना भरपूर डिमांड आहे. आज बुरदुल नाईट होती तरी देखील ते आमदार चषकासाठी पनवेलमध्ये थांबले. आमदार चषक म्हटलं तर महागुरू सन्माननीय दादा भोईर खिडूपाडा गावातील एक आदर्श क्रिकेटर आमचे परममित्र ऑर्गनायझर अंकुश पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. दादा भोईर यावं व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं. चला फारसं वेळ घेऊ नका. थोडासा ड्रिंक ब्रेक केला जातो. फलंदाज पाणी पित आहेत, परंतु आतापर्यंत दृश्य पाहिलं तर दोन्ही संघ ताकदवर आहेत. 6 बॉल 10 रन. पेंदर की वलप या सामन्याचा निकाल काय लागणार? उजवी बाजू की डावी बाजू पाहूया. या मॅच मध्ये शेवटचा गोलंदाज कोण असेल? नवीन गोलंदाज वापरावं लागेल आणि गोलंदाज आहेत विपुल. विपुल भोईर बॉलिंग साठी आलाय. 6 बॉल 10 रन कंपल्सरी चेसिंग. प्रवीण पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत आज सामना वलपकडे येऊ शकतो कदाचित, परंतु जितू पाटील वारंवार विपुलला कानमंत्र देत आहेत. या मॅच मध्ये काहीही घडू शकतो, कारण पेंदर संघ देखील खूप बलाढ्य संघ आहे. या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावून जो अपयशाचे गाव सोसतो तो खरा विजेता असतो. गोलंदाज सज्ज. विपुल टू प्रवीण. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. पहिल्या बॉलला आपला फेवरेट फटका मारतोय. लॉंग लेग सीमा लगत 1 बाउन्स. सीमा पार. पंचांचं सिग्नल. 4 रन. चौकार. या राई कष्ट करायची ताकद ठेवा, यश तुम्हाला मिळेल. आणि हा फेवरेट फटका आहे प्रवीण पाटीलचा. लॉंग लेग कडे मारणं नेहमी त्याला आवडतं आणि ते केलं प्रवीणनं. पहिला बॉल 4. 5 पहिला चेंडू आपण पाहिलं. पहिला चेंडू चौकार. पीटीसी लाईव्ह आपण करेक्शन करा. यावेळी मात्र बॉल हवेत आणि झेल बाद. मोठी विकेट. मॅचचं टर्निंग पॉइंट. गरज होती या विकेटची. टीम पेंदर संघाला कमबॅक होतोय. वापसी झाली आहे पेंदरकराची. आता येणारे बॉल आहेत 4 आणि धावा करायचे 6. मॅच ऑन. पेंदर संघाने टीम मीटिंग का घेतली? कारण प्रवीण पाटील बाद झाला. आता त्यांना आशा आहे की ते हे सामना जिंकू शकतात कदाचित. ही टीम मीटिंग सांगून जाते. विपुल भोईरला विकेट मिळालाय. बॉल हवेत गेला होता. झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक तयार. शॉर्ट पॉइंट लेगला आपण पाहिला क्रिश कोपरकर आणि काय झेल पकडलाय क्रिशनं. 4 बॉल मध्ये 6 रन. फलंदाज येतो मैदानामध्ये लेफ्ट हँड करण पाटील.
यंगस्टर आहे, युवा खेळाडू. त्याच्या हातामध्ये पाहतो ब्लॅक रंगाची बॅट, ती सध्या चर्चेमध्ये आहे. करण 4 बॉल 6, 1 षटकार पाहिजे. वल्लभ की पेंदर, परंतु पेंदर संघाने आता गेम प्लॅनिंग केली आहे. त्यांचा आत्मविश्वास परत आलाय त्या चौकारानंतर, या विकेट नंतर. आणि हा आत्मविश्वास हा सामना फिनिश करून देणार का त्या संघाला? चला वेल घेऊ नका प्लीज. 4 चेंडूमध्ये 6 करायच्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडला साहिल गुड्डू. गुड्डू देखील एक महत्वाचा फलंदाज आहे वल्लभसाठी. परंतु करण पाटील यंगस्टर, युवा खेळाडू, 4 बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत. विपुल बॉलिंगसाठी सज्ज. लॉफ्ट केलंय बॉल हवेमध्ये. ही मोठी चुकी म्हणता येईल करणची, कारण आत्ता प्रवीण बाद झाला आणि त्यानंतर हे फटके मारण्याची गरज होती का की नाही? फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. झेल कशा प्रकारे पकडला गेला आशिष कडून. आशिषने हा दुसरा झेल, तिसरा झेल पकडलाय. या खेळाडूकडे चेंडू मारणं म्हणजे तुमचा कर्दनकाल ठरू शकतो. आशिष सगळीकडे तोच 3 झेल त्याने पकडले. दाढीवाल्यांचा जमाना आहे आणि हा दाढीवाला चमकलाय. 3 बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत, कारण एकेकाली महाराष्ट्राची सत्ता ही दाढीवाल्यांकडे होती. 3 बॉल 6. पेंदर संघ वाचवणार की वल्लभ बनवणार? आत्ता वल्लभ संघावर प्रेशर आलाय. नेमकं कसं खेळायचं हे त्यांना सुचत नाहीये. मैदानामध्ये नवीन बॅटर येतो निहाल पाटील. 3 बॉल 6. सामना होता कुठे, सामना आला कुठे? इझी टू विन, परंतु एवढं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. 3 बॉल 6, 1 षटकार पाहिजे. विपुल हॅट्रिक वरती आहे. 3 बॉल 3 विकेट येणार का त्याच्या खात्यामध्ये? पहिली हॅट्रिक होणार का आमदार चषकामध्ये? यावली मात्र मोठा फटका मारले. पुन्हा आशिष लॉग ऑन कडे जातो. 1 धाव फक्त मिळेल. गुड्डूला स्ट्राईक मिळाली. आता वल्लभ संघाला थोडी संधी आहे, कारण गुड्डूवर त्यांचा भरोसा देखील आहे. 2 बॉल 5. अवक नेरुलकर तिथे गेलाय, अगदी सजेशन देत आहेत त्याला. रुपेश देखील गेलाय. विपुलला सांगतोय की बॉल अगदी टर्न करून कर किंवा काहीतरी कान मंत्र दिलाय. पेंदर संघ सामना सोडत नाहीये. प्रत्येक खेळाडू बॉलरकडे गेलाय, त्याला टिप्स दिलेत, कान मंत्र दिलेत. तोही हार मानायला तयार नाही. याला म्हणतात क्रिकेट आणि हा म्हणतात पैसा वसूल सामना. 2 बॉल 5 रन. गुड्डू, साहिल नरेश पाटील MS धोनी स्टाईलने करेल फिनिश की यावेळी मात्र वेगळंच काय घडणार? चितू देखील बॉलरकडे गेला. दबाव आहे दोघांवरती, प्रेशर आहे. हेच आहे टेनिस बॉल क्रिकेट. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. 2 बॉल 5 रन. दोन्ही चेंडू महत्वाचे आहेत. गुड्डू आणि विपुलचं बॅटल. ओहो, यावली मात्र बॉलला फटकवलाय. ऑन साईडला लॉंग ऑन कडे जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि इथे 2 होणार का? 2 झाल्यात. 2 कंप्लीट. खराब थ्रो. नाराज आहे पेंदर संघ. येणारे 1 बॉल 3 धावा. 3 धावा धावून घेणं सोपं नाहीये आणि गुड्डू आता दमलाय, त्यामुळे त्याला बाहेर बॉल मारावाच लागेल. गुड्डूला थोडा घाम फुटला. एकटंच तुला लढावं लागेल. 1 बॉल 3. संगमच्या शुभ असते विपुलला सामनावीर या किताबाने विपुलचा इथे गौरव केला जाणार आहे. विपुल अभिनंदन. फ्रान्स 11 क्रिकेट संघ पेंदर क्रिकेट संघाचा अभिनंदन. इथे विपुल या 3 विकेट प्राप्त केलं. प्रवीण पाटील चौकार तटवल्यानंतर सामना जानमान वल्लभ क्रिकेट संघाच्या बाजूने झुकत जा खऱ्या अर्थाने वळणार का हे चित्र निर्माण झालं होतं, परंतु कलाटणी देण्याचं काम आपल्या गोलंदाजीच्या जोरावर केलं विपुल. अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच पेंदर, मामा परिवाराच्या वतीने विपुलला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिले जात आहे. विपुल, जनार्दन शेठ आगलाबे, अविनाश शेठ उलवेकर. विपुल 6 चेंडू आणि 10 धावा खऱ्या अर्थाने इथे धावा डिपेंड केले. विपुल, विजयाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकशील? कसं वाटलं? संघाचं आपलं बस. थँक्यू सो मच. विशाल हॉटेलच्या ऑनर्स प्रीतम दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या प्रीतम. त्यानंतर खेरणे संतोष तांबाजी आपला सन्मान इथे केला जाणार आहे. राजेंद्र दादा थांबाजे तुम्हाला. प्रीतम पाटील विशाल हॉटेलचे ऑनर्स आहेत. आमचे ऑर्गनायझर बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा जुई क्रिकेट संघ. आणि यानंतरचा सन्मान असेल राजेंद्र गोंधली, विद्यमान उपसरपंच खेरणे, त्यांच्या वतीने गुणाबाई नरेश गोंधली
यांच्या स्मरणार्थ 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला इथे सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा यथोचित गौरव आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या ऑर्गनायझर कमिटीच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल संतोष गोंधली माजी ग्रामपंचायत सदस्य खेरणे. संतोष या आपल्याला सन्मानित केला जाईल आणि प्रवीण गोंधली नरेश गोंधली यांचे ते सुपुत्र आहेत. सुनील गोंधली शांततेचे प्रतीक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व एकेकाली खेरणे ग्रामपंचायतीचे त्यांना आमचे केशव टेंबे यांना मी आमंत्रित करतो. केशव टेंबे आपल्या शुभ हस्ते खेरणे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतो ते आमचे मित्र संतोष गोंधली यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. प्रवीण आपला सन्मान केला जाईल. स्वागत आहे प्रवीण खऱ्या अर्थाने. आणि राजेंद्र दादा तुम्ही एक आर्थिकदृष्ट्या चांगलं योगदान दिल्याबद्दल उपसरपंचांचं आम्ही स्वागत करू आभार व्यक्त करू आमचे सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. यापूर्वी आवाज ऐकला पण प्रवीण टेंबे यांचा. आता बोलणार आहोत संदीप पाटील सर मुरबी यांच्याकडे आपण बोलूया. बोलूया आपण संदीप पाटील सरांकडे. आमचे गोविंद पाटील वलवली पाहतो शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. गोविंद स्वागत आहे तुमचं. हॅलो यस धन्यवाद महागुरु. चला बॉल द्या त्यांना बॉल द्या चेक करायला. बॉल कोणाकडे आहेत. चेंडू पे का चेंडू. तर सूरज भोईर पडगे आवक